श्रोतेहो नमस्कार आणि आजच्या उद्योग जगत कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, आज शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित शिक्षणसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. उद्योग, सेवा क्षेत्र, तंत्रज्ञान याबरोबरच आता कुशल मनुष्यबळाचीही गरज असते. अशा परिस्थितीत युवक युवतींसाठी कौशल्याधारित शिक्षण देणाऱ्या ITI अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. ITIमधून मिळणारं तांत्रिक शिक्षण हे केवळ नोकरीपुरतं मर्यादित नसून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठीही अनेक संधी निर्माण करून देतं. इलेक्ट्रिशियन, वेल्डर, मेकॅनिक, मोबाईल रिपेअरिंग यासारख्या विविध ट्रेड्समधून प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी कौशल्याच्या जोरावर स्वतःचा व्यवसाय उभा करू शकतात. आजच्या आपल्या कार्यक्रमात व्यवसायातील संधी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची भूमिका याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगलीच्या प्राचार्या मेघना दीपक जोशी. युवकांना ITIचं शिक्षण घेतल्यानंतर कोणकोणत्या व्यावसायिक संधी उपलब्ध होतात, स्वतःचा लघु उद्योग किंवा सेवा व्यवसाय कसा सुरू करता येतो, शासनाच्या विविध योजनांचा त्यासाठी कसा उपयोग करून घेता येतो याविषयी ऐकूया प्राचार्या मेघना दीपक जोशी यांच्याकडून. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा आज पहिला भाग प्रसारित होतोय. नमस्कार श्रोतेहो. औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच शॉर्ट फॉर्म ज्याचा ITI म्हणून प्रसिद्ध आहे, त्या ITIमध्ये दिलं जाणारं प्रशिक्षण आणि त्यातून नवउद्योजकांना मिळणाऱ्या संधी आणि कौशल्याधारित शिक्षण या अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती मी बोलणार आहे. इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजेच ITI औद्योगिक प्रशिक्षण संस्था या देशातील तरुणांना तांत्रिक आणि व्यावसायिक प्रशिक्षण देण्याचं अतिशय महत्त्वाचं कार्य करतात. आजच्या आधुनिक आणि स्पर्धात्मक युगात केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसं नाही आहे, प्रत्यक्ष कौशल्य असणं आवश्यक आहे. आज उद्योग, कारखाने, सेवा क्षेत्र, बांधकाम क्षेत्र, तांत्रिक क्षेत्र याच्यामध्ये प्रशिक्षित आणि कुशल मनुष्यबळाची खूप मोठी गरज आहे आणि ही गरज पूर्ण करण्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका औद्योगिक प्रशिक्षण संस्था म्हणजेच ITI बजावत आहेत. आपल्या भारत सरकारने पण कौशल्य विकासाला प्राधान्य देऊन अनेक योजना चालू केलेल्या आहेत. यात मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्युअरशिप या मंत्रालयामार्फत अनेक कार्यक्रम राबवले जातात. त्याचा उद्देशच हा आहे की या देशातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध करून देणं. आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये कौशल्य विकासासाठी खूप चांगली व्यवस्था उपलब्ध आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकूण 10 शासकीय तर 16 खाजगी अशा एकूण 26 औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. याच्यामध्ये वेगवेगळ्या तांत्रिक ट्रेडचं प्रशिक्षण दिलं जातं. दरवर्षी साधारणपणे 2200 विद्यार्थी हे प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडतात आणि विशेष म्हणजे या रोजगाराच्या संधी या विद्यार्थी संख्येच्या जवळजवळ दुप्पट आहेत. त्यामुळे ITIमध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला नोकरी मिळत नाही असा सहसा प्रश्न येत नाही. सर्वप्रथम मी आपल्याला या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी काय आवश्यक आहे ही प्रक्रिया विशद करते. याच्यासाठी मूळ आपल्याला आवश्यक आहे की आपण इयत्ता 10वी उत्तीर्ण असणं. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आहे. ह्याच्यासाठी आपल्याला डायरेक्टरेट ऑफ व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग महाराष्ट्र या विभागाच्या वेबसाईटवरती जाऊन विद्यार्थी ऑनलाईन अर्ज करू शकतात. ऑनलाईन अर्ज तुम्ही स्वतः मोबाईलवर करू शकता, स्वतःच्या कॉम्प्युटरवर करू शकता किंवा बाहेर जाऊन ज्या वेगवेगळ्या कॉम्प्युटर संस्था आहेत तिथूनही प्रायव्हेटमधून भरू शकता. ITIमध्ये तुमचा 10वीचा निकाल लागला की माहिती केंद्र उपलब्ध असतं. यातूनही आपल्याला अर्ज भरण्यासाठी मदत केली जाऊ शकते. विद्यार्थ्यांना यात पूर्ण मेरिटनुसार प्रवेश दिला जातो. एकदा ऑनलाईन अर्ज भरला की मग प्रवेश प्रक्रिया चालू होतात. त्याच्या आधी मेरिट लिस्ट जाहीर केली जाते आणि त्या मेरिटनुसारच विद्यार्थ्यांना त्यांचा ट्रेड निवडण्याची संधी असते. ITIमध्ये अनेक प्रकारचे ट्रेड उपलब्ध आहेत. इलेक्ट्रिशियन, फिटर, वेल्डर, मोटार मेकॅनिक व्हेकल, मेकॅनिक डिझेल, कोपा,
प्लंबर, ड्रॉसमन सिव्हिल, ड्रॉसमन मेकॅनिकल, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग असे विविध ट्रेड इथं शिकवले जातात. आता यातले काही ट्रेडबद्दल आपल्याला मी थोडक्यात माहिती देते. इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये 2 वर्षाचा हा कोर्स आहे. हा पूर्ण केल्यानंतर घरगुती तसंच औद्योगिक याच्यामध्ये आपल्याला बऱ्याच संधी आहेत. विद्युत वायरिंग करू शकता, मोटार दुरुस्ती करू शकता, इलेक्ट्रिक पॅनल बसवणं, इलेक्ट्रिकल उपकरणांची देखभाल करणं, ह्याचं सगळं प्रशिक्षण आपल्याला दिलं जातं. आणि ह्याच्यावरती आपण कारखान्यात नोकरी करू शकता किंवा स्वतःचा व्यवसायही चालू करू शकता. दुसरा एक ट्रेड आहे फिटर. फिटर ट्रेडमध्ये मशीनचं भाग बसवणे, मोजमाप घेणे, ड्रिलिंग, फायलिंग, मशीनची देखभाल याचं प्रशिक्षण दिलं जातं. उद्योगातल्या वेगवेगळ्या उत्पादनांमध्ये फिटर या ट्रेडला खूप मागणी आहे. वेल्डर या ट्रेडमध्ये धातूचे भाग वेल्डिंग करून जोडण्याचं कौशल्य दिलं जातं. आता याला स्कोप म्हणाल तर बांधकाम उद्योग, उत्पादन तसंच जहाज बांधणी या ठिकाणी वेल्डरची खूप मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. मोटार मेकॅनिक व्हेकल या ट्रेडमध्ये कार, ट्रक, दुचाकी वाहनं यांची दुरुस्ती आणि देखभाल शिकवली जाते. मेकॅनिक डिझेल हाही असाच एक ट्रेड आहे की त्याच्यामध्ये ट्रक, ट्रॅक्टर, डिझेल इंजिन या वाहनांची दुरुस्ती शिकवली जाते. ग्रामीण भागात या कौशल्याची विशेष मागणी असते. मोटार मेकॅनिक व्हेकल किंवा मेकॅनिक डिझेल हे जर ट्रेड घेतलात तर आपल्याला ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये खूप सारे संधी उपलब्ध होतात. तुम्ही स्वतःचा शॉप काढू शकता, स्वतःचा व्यवसाय करू शकता किंवा कुठेही नोकरी करू शकता. तसाच आणखीन एक ट्रेड आहे प्लंबर ट्रेड. प्लंबरमध्ये पाणी पुरवठा करणे, ड्रेनेज सिस्टीम बसवणे, दुरुस्ती करणे, पाईपलाईन, टॅप, शॉवर, टाकी, पंप इत्यादी फिटिंग शिकवलं जातं. आणि ह्याच्यानं तुम्ही स्वतःचा व्यवसायही करू शकता, घरोघरी जाऊन प्लंबिंगची कामं करू शकता किंवा मोठमोठ्या कारखान्यांमध्ये या कामाच्या संधी पण मिळतात. हा ट्रेड साधारण 1 वर्षाचा आहे. ड्रेस मेकिंग, कपडे शिवणे, डिझाईन करणे, मापं घेणे, त्याच्यासाठी आपल्याला आता आधुनिक मशिनरी पण उपलब्ध आहे. त्याच्यावरती तुम्ही शिकून 1 वर्षाचा कोर्स करून स्वतःचं बुटीक, टेलरिंग शॉप काहीही करू शकता. पेंटर जनरल हाही 1च वर्षाचा ट्रेड आहे. त्याच्यामध्ये तुम्ही इमारत, भिंती, फर्निचर यांना रंग देण्याचं काम शिकवलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचे पेंट, पॉलिश, पुट्टी वापरणे, बांधकाम क्षेत्रात याच्यामध्ये भरपूर संधी आहेत. बेसिक कॉस्मेटॉलॉजी हा ब्युटी पार्लरशी संबंधित ट्रेड आहे. ह्याच्यात हेअर कट, स्किन केअर, मेकअप, फेशियल इत्यादीचं प्रशिक्षण दिलं जातं. आपण मोठ्या पार्लरमध्ये नोकरी करू शकता किंवा स्वतःचा व्यवसाय करायला तर काहीच प्रश्न नाही आहे. आता कॉम्प्युटर रिलेटेड पण आपल्याकडे काही काही कोर्सेस आहेत. त्यातला एक कोर्स आहे तो कोपा, शॉर्ट फॉर्म आहे, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रॅमिंग असिस्टंट. आता या ट्रेडमध्ये साधारण कॉम्प्युटर कसा चालू करायचा इथूनपासून डाटा एंट्री, इंटरनेट वापर, बेसिक प्रोग्रामिंग याचं शिक्षण दिलं जातं. आणि प्रत्येक कार्यालयामध्ये संगणक हा आता अपरिहार्य असल्यामुळं या ट्रेडला पण खूप मोठी मागणी आहे. आणि याच्यातनं तुम्हाला मिळणाऱ्या व्यवसायाच्या किंवा नोकरीच्या संधी तर खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. आता हे आपले पारंपरिक किंवा आत्तापर्यंत चालत आलेले कोर्सेस आहेत. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे काही नवीन कोर्सेस पण आता शासन चालू करायला लागलेलं आहे. त्यातले काही सोलार टेक्निशियन एक आहे, इलेक्ट्रिक व्हेकल टेक्निशियन आहे, ड्रोन टेक्निशियन आहे. आता सोलार टेक्निशियनमध्ये तुम्ही सोलार पॅनल बसवणे, त्याची देखभाल करणे, ऊर्जा व्यवस्थापन काय करायचं ते बघणे किंवा हे पॅनल बसवल्यानंतर काही जर बिघाड झाला तर त्याची दुरुस्ती करणे हे शिकवलं जातं. आत्ता सांगली जिल्ह्यामध्ये आपला अण्णाभाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली इथं यावर्षीच सोलार टेक्निशियन हा नवीन ट्रेड चालू झालेला आहे. इलेक्ट्रिक व्हेकल टेक्निशियन याच्यामध्ये आता आजकाल मार्केटमध्ये इलेक्ट्रिकल वाहनांची खूप चलती आहे, पण त्याच्यासाठी टेक्निशियन मिळत नाही आहे. त्याची दुरुस्ती, बॅटरीचं चार्जिंग, बॅटरीमध्ये काय फॉल्ट आला तर त्याचा बदल करणे किंवा त्याची दुरुस्ती करणे. आणि एकूण भविष्याचा विचार करता इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढतच जाणार आहे. त्यामुळं या क्षेत्रामध्ये पण आता रोजगाराच्या संधी खूप उपलब्ध होत आहेत. आत्ता प्रश्न असा आहे की हे टेक्निशियन मिळत नाहीत, तर ह्याचाही कोर्स चालू केलेला आहे. सध्या हा कोर्स कोल्हापूर ITI इथं चालू आहे. ड्रोन टेक्निशियन हाही भविष्यात चालू होणारा कोर्स आहे. त्यात ड्रोन ऑपरेशन, सर्वेक्षण, फोटोग्राफी, ड्रोन दुरुस्ती ह्याचं प्रशिक्षण दिलं जातं. आणि याचा वापर तर जवळजवळ सर्व क्षेत्रात होतो. वानगी दाखल द्यायचं झालं तर शेती, सुरक्षा, सर्वेक्षण आणि चित्रीकरण. ITIच्या सगळ्या बेसिक कोर्स आणि निर्माण होणारे रोजगार याबद्दल मी आपल्याला आता माहिती दिलेली आहे. आता ह्याच्यापुढं ॲप्रेंटिसशिप करणं किती महत्त्वाचं आहे
तेही आपल्याला सांगते. प्रत्येक जिल्ह्याला ॲप्रेंटिससाठी एक स्वतंत्र कार्यालय आहे. त्याचं इंग्लिशमधलं नाव BTRI, बेसिक ट्रेनिंग अँड रिलेटेड इन्स्ट्रक्शन सेंटर, ज्याचा मराठीमध्ये अनुवाद असा होतो की मूलभूत प्रशिक्षण आणि अनुषंगिक सूचना केंद्र. ITIचं प्रशिक्षण पूर्ण झालं की वेगवेगळ्या उद्योगांमध्ये तुम्हाला ॲप्रेंटिसशिप करण्याची संधी मिळते. आता ॲप्रेंटिसशिप करणं का आवश्यक आहे, हा पहिला मुद्दा येतो. प्रत्येकाच्या मनात प्रश्न येतो, मी कोर्स केला 1 वर्षाचा 2 वर्षाचा, मला नोकरी मिळू शकते, मी ॲप्रेंटिस का करावं? तर ॲप्रेंटिसशिप केल्यानंतर तुम्हाला जर शासकीय नोकऱ्या असतील तर त्याच्यामध्ये हे प्रथम प्राधान्य दिलं जातं. आता ॲप्रेंटिसशिपमध्ये सगळ्याच उद्योगांना आपण हे कंपल्शन केलेलं आहे की त्यांनी विद्यार्थ्यांना ॲप्रेंटिसशिपचं ट्रेनिंग दिलं पाहिजे. आता ॲप्रेंटिस प्रमोशन स्कीम आपल्याकडे आहेत. तुम्ही ज्या फॅक्टरीमध्ये किंवा ज्या कारखान्यात काम कराल त्यांना ॲप्रेंटिसमधनं स्टायपेंड देणं पण बंधनकारक आहे. 1 वर्षाचा जर कोर्स असेल तर साधारण 9 ते 9,500 रुपयापर्यंतचा स्टायपेंड दिला जातो आणि 2 वर्षाचा कोर्स असेल तर साधारण 10 ते 10,500च्या रेंजमध्ये स्टायपेंड दिला जातो आणि हा देणं बंधनकारक आहे. एवढी कमीत कमी रक्कम तुम्हाला प्राप्त होते. कौशल्याला वाव मिळावा, कौशल्याची मागणी वाढती आहे, त्यामुळं त्याला प्रोत्साहन मिळावं याच्यासाठी केंद्र शासन आणि राज्य शासन यांनी पण ह्या ॲप्रेंटिस करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमोशन देण्यासाठीच्या काही स्कीम्स काढलेल्या आहेत. एक आहे NAPS, नॅशनल ॲप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम. ही केंद्र सरकारची योजना आहे. यात जो ॲप्रेंटिस करणारा विद्यार्थी आहे त्याला दरमहा 1,500 रुपये शासनातर्फे विद्यावेतन म्हणजे स्टायपेंड दिला जातो. आणि महाराष्ट्र शासनानं पण चालू केलेली स्कीम आहे MAPS, महाराष्ट्र ॲप्रेंटिस प्रमोशन स्कीम. ह्याच्यामध्ये आपल्याला साधारण 3,500 रुपये इतकं विद्यावेतन प्रत्येक महिन्याला दिलं जातं. ॲप्रेंटिसशिपचा कालावधी हा सर्वसाधारण 1 वर्षाचा असतो. जोपर्यंत तुमचा ॲप्रेंटिस चालू आहे तोपर्यंत NAPS आणि MAPS यांच्यामधून 1,500 आणि 3,500 असे एकूण 5,000 रुपये शासन तुम्हाला प्रोत्साहनपर भत्ता देतं आहे. प्लस तुमचा ट्रेड जर 1 वर्षाचा असेल तर 9,000 रुपये मिनिमम कंपनी देते. म्हणजे साधारण तुम्हाला 14,000 ते 16,000 एवढा पगार सुरुवातीलाच चालू होतो. आता आपल्या ज्या या ITIच्या परीक्षा आहेत ह्या डायरेक्टर जनरल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग दिल्ली यांच्याकडून घेतल्या जातात. त्यामुळं जे सर्टिफिकेट मिळतं ते तुमचं पूर्ण भारतात नव्हे तर परदेशातसुद्धा त्याला मान्यता आहे. तसंच आपल्याकडून आता जे 1 वर्ष आणि 2 वर्षाचे कोर्सेस चालवले जातात त्याला शासकीय याच्यामध्ये अतिशय माफक फी आहे. ती कास्टला साधारण 1,000 रुपये ते ओपनमध्ये 2,500 रुपयेपर्यंतच्या मर्यादेत 1 वर्ष आणि 2 वर्षासाठीची फी आहे. म्हणजे अतिशय माफक दरामध्ये तुम्ही शिक्षण पूर्ण करू शकून पुन्हा नोकरीला लागू शकता. व्यवसायातील संधी आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची भूमिका याविषयी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सांगली इथल्या प्राचार्या मेघना दीपक जोशी यांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकलंत. आज त्यांनी दिलेल्या माहितीचा पहिला भाग प्रसारित करण्यात आला. याचा दुसरा आणि अंतिम भाग जरूर ऐका येत्या गुरुवारी सकाळी 9:10 उद्योग जगत या कार्यक्रमात. आणि आता आजच्या कार्यक्रमात मला वरदाला निरोप द्या. पुन्हा भेटू. नमस्कार. उद्योग जगत या कार्यक्रमाचे सादर करते मुक्सित मुजावर.